श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे मुलीची जिद्द। तुला जे योग्य वाटतं ते कर ग, पण लक्षात ठेव, आईबाबाचं म्हणणं झटकून चालत नाही। हे आजीचे शब्द नम्रताच्या मनावर खोलवर ठसले होते। तेच तर तिचं आयुष्य होतं, सगळ्यांच्या म्हणण्याला होकार देत आलेली एक मुलगी, जिने स्वतःच्या मनाची कधी ऐकलीच नव्हती। नम्रता देशमुख, वयाच्या 25शीत, मध्यमवर्गीय घरातली एकुलती एक मुलगी। आईवडिलांच्या डोळ्यातील तळमळ, त्याच्यापेक्षा अपेक्षा आणि तिच्यावरचा विश्वास सगळं समजत होतं तिला। म्हणूनच ती कधीही कोणालाही नाही म्हटली नव्हती। देशमुख कुटुंब पुण्यातल्या एका जुन्या वसाहतीत राहत होतं। बाबा गणेश देशमुख एका सहकारी बँकेत नोकरी करत, आई सुमती देशमुख गृहिणी। घर थोडंसं जुन्या विचारांचं पण प्रेमळ होतं। नम्रता लहानपणापासून अभ्यासात हुशार होती। पदवी उत्तम गुणांनी पूर्ण केली। MBA करायची खूप इच्छा होती, पण तेव्हा बाबांनी म्हटलं, आधी तुझ्या लग्नाचं पाहूया, मग हवं तर शिक। नम्रताने निमूटपणे होकार दिला। आई म्हणाली, मुलीला जास्त शिकवलं की ती उगाच मनस्वी होते। नम्रता गप्प राहिली। आतल्या शिक्षण प्रेमाला तिने शांत राहण्याचीच शिकवण दिली। एकदा एका मोठ्या कंपनीतून इंटरव्ह्यू कॉल आला। तिचं सिलेक्शनही झालं, पण त्या काळात आजी आजारी होत्या। आई त्यांच्याकडे लक्ष देत होती, पण तिची चिडचिड होत होती। हे सगळं पाहून नम्रता म्हणाली, आई, मी नोकरी नाही करत, घरात मदत करत बसते। आईने तिला आशीर्वाद दिला, तू खूप काळजी घेते सगळ्यांची। पण त्या दिवशी पहिल्यांदाच तिच्या मनात हलकीशी तगमग निर्माण झाली। तिने नोकरी घेतली नाही, पण गप्प बसली नाही। छोटासा शिवणकामाचा कोर्स तिने सुरू केला। हातात काहीतरी असावं एवढाच हेतू होता। शिवणकाम शिकायला जायचं म्हणजे संध्याकाळी 5 नंतर बाहेर पडावं लागायचं, कारण क्लासची वेळ 5 ते 7 होती। शेजारच्या मावशीला हे खटकू लागलं, देशमुखाची मुलगी आता शिवणकाम करते म्हणे, काय उपयोग, शेवटी नवऱ्याचंच घर बघावं लागणार ना। आईही म्हणाली, एक वेळेत शिक्षण पूर्ण होतंय तेवढंच पुरे, आता बघू लग्नाचं। नम्रताने काहीही उत्तर दिलं नाही। नाही म्हणण्याची मानसिक तयारी तिची अजून झाली नव्हती। एक संध्याकाळ ती वेगळीच ठरणारी होती। घरात वडील उत्साहात होते। एका मोठ्या व्यापाराच्या मुलाचं स्थळ आलं होतं। अभिजित कोठारी, चांगला व्यवसाय, गाडी, बंगला आणि देखणा चेहरा। आपल्या मुलीचं आयुष्य सुखात जाईल। बाबांचा चेहरा आनंदाने उजळलेला। नम्रता फक्त स्मित करत होती, पण तिच्या मनात काहीसं खटकत होतं। त्या मुलाशी झालेल्या पहिल्या भेटीत त्याचं बोलणं तिला खूप अधिकारवानं वाटलं होतं। माझ्या घरात काही नियम असतात, माझ्या आईच्या मते सून साडीच घालते, ही त्याची वाक्य तिच्या मनाला टोचत होती। ती मनात विचार करत होती, मी असं आयुष्य जगू शकेन का? आणि लगेच मनाचं उत्तर देत होतं, हो म्हण, सगळं सांभाळून घेता येईल। साखरपुडा ठरवण्यात आला। आई नव्या साड्यांची यादी करत होती। वडील सोन्याचे सेट बघायला बाहेर गेले होते। नम्रता फक्त सगळं पाहत होती। डोळ्यात प्रश्न, पण ओठांवर हो होतं। संध्याकाळी ती खिडकीत उभी होती। समोरची मुलं क्रिकेट खेळत होती। त्यांचं मोकळेपण, गडबड आणि तिच्या जीवनात मात्र जखडलेली पायरी। आजी शेजारी येऊन बसल्या। विचारलं, तुला काय वाटतं ग, अभिजित आवडतो का? नम्रता थांबली, हलकं म्हणाली, आजी, काहीतरी अडचण वाटते, मन शांत नाही। आजीच्या डोळ्यात क्षणभर प्रश्न उमटले, मग म्हणाल्या, तुला जे योग्य वाटतं ते कर ग, पण लक्षात ठेव, आईबाबांचं म्हणणं झटकून चालत नाही। त्या रात्री ती एकटीच गप्प बसली होती। आई जवळ आली, नम्रता, तू गप्प का, काही बोलत नाहीस? आई, मला हे लग्न नको वाटतं। हे शब्द उच्चारताना नम्रताला स्वतःचं अस्तित्व जाणवलं।
आईने रागात तिला पाहिलं. काय आता साखरपुडा ठरल्यावर असं म्हणतेस? आई, तो मुलगा, त्याचं वागणं बोलणं खूप हुकुमशाही वाटलं मला. मी त्या घरात श्वास घेऊ शकेन असं वाटत नाही. आईचा स्वर कठोर झाला. तुला आता हट्ट सुचतोय? एवढं चांगलं स्थळ समाजात काय म्हणतील? बाबांनी काहीही न बोलता वर्तमानपत्र दुमडून बाजूला ठेवला. चेहरा मात्र स्पष्ट बोलत होता, अपमान झाल्यासारखा. पुढचे 2 दिवस एकदम शांत. आई फक्त गरजेपुरती बोलत होती. वडील कामावर जाताना तिच्याकडे बघतही नव्हते. शेजारच्या मावशीने टोमणा मारला. हिला जरा जास्तच शिकवलं ना, आता काहीही म्हणेल. भाऊ म्हणाला, तुझ्यामुळे आई बाबा किती त्रासलेत माहितीये. नम्रताला सगळं समजत होतं, पण यावेळी तिने पहिल्यांदाच नाही म्हटलं होतं आणि त्या निर्णयामागे ठामपणे उभं राहणं तिला गरजेचं वाटत होतं. डोळ्यात पाणी आलं, पण त्या अश्रूंमध्ये आत्मसन्मान मिसळलेला होता. रात्री उशिरा ती तिच्या शिवणकामाच्या मशीनसमोर बसली होती. हातात आईसाठी शिवलेला ओढणीचा तुकडा होता. ती एक वाक्य पुटपुटली, आता नाही म्हणणं शिकले. आता स्वतःसाठी उभं राहणं शिकायचं आहे. नाही म्हणणं सोपं असतं का? ते प्रत्येकाच्या आवाक्याचं नाही. कारण नाही म्हटलं की सगळे हो करणारे आपले नसतात उरत. नम्रताने त्या संध्याकाळी तिचं मत स्पष्ट केलं होतं. आईबाबांनी, नातेवाईकांनी ज्या लग्नाला नक्की झालं मानून तयारी सुरू केली होती, त्या स्थळाला तिने स्पष्ट नाही म्हटलं होतं. तिच्या नाहीचं घरात स्वागत झालं नाही, तसं अपेक्षितही नव्हतं. आता ती जणू पाहुणी झाली होती आपल्या घरातच. आई घरात बडबडत होती, पण तिच्याशी नव्हे, तिच्याबद्दल. काय गरज होती एवढ्या अपेक्षा ठेवायला? मुलीचं शिक्षण, नीटपणा, सभ्यपणा सगळं करून दिलं आणि शेवटी अपमान झाला तो आमचाच. बाबांनी दार उघडलंही नव्हतं तिच्या खोलीचं. त्यांचा मौनच रागाचं प्रतीक होता. पहिल्याच आठवड्यात घरातलं वातावरण इतकं गारटून गेलं होतं की नम्रता भिंतीसारखी शांत झालेली. रोज सकाळी आई तिचा डबा वेगळा करून ठेवत असे. वडील तिला टाळून वर्तमानपत्र वाचत. भाऊ तिला टाळण्याचा प्रयत्न करतच नव्हता. तो थेट चिडलेला. तुझ्यासारख्या मुलींमुळेच लोक लग्नात विचार करत बसतात. एक मुलगी लग्न नाकारते म्हणजे घरात कोणीच चांगले नाहीत असं वाटतं लोकांना. नम्रता काही बोलत नसे, कारण आता ती बोलायला लागली होती, पण फक्त स्वतःशी. ती आपलं छोटंसं काम नित्यनियमाने करत होती, शिवणकाम. घरात कोणी ते गांभीर्याने घेत नव्हतं, पण शेजारच्या वैशाली मावशीकडून तिला 2 ब्लाऊज आणि 1 फॉल पिकोची ऑर्डर आल्या. ती रात्री 9:30 नंतर जेवण झाल्यावर काम करत बसे. आई जरी काहीच न बोलली तरी डोळ्यात एक प्रकारची नाराजी कायम असायची. जणू तुझं हे नाही अजून झिजलेलं नाही. एकदा आजी म्हणाल्या, मुलीचं ऐकणं घरात अपशकुन मानलं जातं, पण तू हे सगळं करून दमली नाहीस ग. नम्रताचं फक्त एकच उत्तर होतं, दमायचं नाही आता. एका रविवारी तिची नाशिकची मावशी शीतल मावशी आलेली. तिने येता क्षणी जरा जास्तच उर्मटपणे म्हटलं, काय नम्रता, आता 25 वर्षाची झाली, कधी लग्न करणार? आईने हळूच ओठ चावले. नम्रता शांत होती. मावशी पुढे म्हणाली, दिसायला चांगली, घर चांगलं, शिक्षणही आहे, पण मग ओळवायचं असेल तर मोकळेपणा लागतो बघ. आमच्या स्वप्नालीला मी 24व्या वर्षी लग्न लावून दिलं, सुखात आहे. आईने तिच्या बोलण्याला सहमती दिली. बाबांनी फक्त माना हलवल्या. त्या रात्री आई नम्रताला म्हणाली, माझा जीव गुदमरतोय, तू असा हट्ट का धरलास ग? आम्ही काय तुझं वाईट बघत होतो का? नम्रता शांत होती. नम्रताने शेजारच्या एका काकूंना साडीला फॉल लावून दिला. त्यांनी दुसऱ्या 3 बायकांना तिला सांगितलं. हळूहळू ऑर्डर वाढू लागल्या. तिने एका कोपऱ्यात मोजकं सामान ठेवून कामाची व्यवस्था सुरू केली. तिला वेळेवर पैसे मिळू लागले,
50, 100, कधी 300. त्यातून तिने आईची औषधं आणायला सुरुवात केली. एक दिवस आईच्या गोळ्या संपलेल्या होत्या. ती वडिलांना सांगणार तेवढ्यात नम्रता म्हणाली, आई मी कालच आणल्या. आईने तिच्याकडे पाहिलं. पहिल्यांदाच थोडं कोमलपण नजरेत होतं. एक दिवस टीव्हीवर एक मालिकेतून संवाद ऐकू आला. सुनबाईचं नाही म्हणणं म्हणजे घरात वादळ. आई म्हणाली, म्हणूनच आपण आपल्या काळी काही बोलत नव्हतो. नवऱ्याने जे म्हटलं ते पाळायचं. आईचं वाक्य ऐकून नम्रताला जाणवलं हे तिच्या आईचं दुःख आहे. कदाचित तिच्या आयुष्यात नाही हा शब्दच वापरला गेला नव्हता. एक संध्याकाळ जेवण वेळेवर वाढलं नव्हतं कारण आईला बरं वाटत नव्हतं. नम्रता स्वतः उठून स्वयंपाकघरात गेली. सगळ्यांसाठी पोळ्या लाटल्या, आमटी गरम केली. तेवढ्यात भाऊ म्हणाला, हे सगळं लग्न करून नवऱ्याच्या घरी करायला पाहिजे होतं. हे ऐकताच नम्रता थिजून गेली. वडील म्हणाले, किती विचित्र मुलगी, लग्न मोडून घरात उगाच श्रम करत बसलीये. ती रात्री खोलीत गेली. तिचा लहानसा कपाट उघडून आत ठेवलेले तिचे शिवणकामाचे नोट्स, ऑर्डर लिस्ट आणि एक शिवलेला कुर्ता हातात घेत तिने आरशात स्वतःकडे पाहिलं. तिला दिसली एक मुलगी जिच्या चेहऱ्यावर कणखरतेचं आणि तगमगीचं मिश्रण होतं. ती स्वतःला म्हणाली, अपमान होतोय पण मी याला संधी बनवणार कारण हा माझा नकार आहे आणि तोच माझी ओळख बनणार. एका दुपारी वडिलांना ऑफिसमधून लवकर बोलावणं आलं. कामावर काही त्रास सुरू झाल्याची चर्चा होती. ते घरी आले, निराश होते. आई थोडी अस्वस्थ होती. घरी खर्चाचं गणित बिघडू लागलं. त्या रात्री नम्रताने एक लिफाफा त्यांच्या समोर ठेवला. आत तिच्या शिवणकामातून मिळवलेले पैसे होते, 6,500 रुपये. बाबांनी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. हे मी माझ्या कामातून मिळवले, गरज पडेल तिथे वापरा. आई काही बोलू शकली नाही. वडील शांत होते पण चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान दिसत होतं. जणू हीच ती नाही म्हणणारी मुलगी जी आता काहीतरी बनते. बघ, हिचा हट्ट असला तरी मुलगी उपयोगी पडते. बाबा म्हणत होते, मी चुकलो का ग? तिला न ऐकून. नम्रता जागी होती. तिने ते ऐकलं. पुन्हा एकदा खिडकीपाशी उभी राहून नम्रता स्वतःशीच पुटपुटली, त्या नाही नंतर जे अपमान मिळाले तेच आता माझ्या अस्तित्वाचं बीज ठरतायत. नवीन सकाळ पण जुनाच घरगुती गारवा. नम्रताच्या नाही नंतरचा वेळ सहज गेलेला नव्हता. तिचा प्रत्येक दिवस नव्याने स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न होता. आई अजूनही न बोलता बोलायचं काम करत होती. वडील शांत होते पण कधी कधी त्यांच्या नजरेत आश्चर्य मिसळलेलं असायचं. ही आपलीच मुलगी का? भाऊ मात्र अजूनही तिला बंडखोर समजत होता. शेजाऱ्या पाजाऱ्यांना अजूनही तिचं लग्न मोडल्याचं टॉपिक वाटत होतं. पण नम्रता मात्र आपल्या कामात बिझी होती. ते कोणाचेही बोलणे मनावर घेत नव्हती, कोणाकडेही लक्ष देत नव्हती. तिच्या ऑर्डर्स वाढू लागल्या. शिवणकामाच्या बऱ्याच ग्राहक स्त्रिया आता तिला विचारू लागल्या, ताई तुम्ही एवढं छान शिवता, दुकान का नाही सुरू करत? आमच्या सोसायटीत एक एक्झिबिशन आहे, याल का? नम्रता त्या सोसायटीत एक्झिबिशनला घरगुती ड्रेस मटेरियलचे 10 सेट घेऊन गेली. स्वखर्चाने शिवलेले, सगळे तिनेच निवडलेले रंग, त्यावर स्वतःचे नाव, नम्रता क्रिएशन. साध्या पेपरवर 1 दिवसात 7 ड्रेस विकले गेले. ती रात्री घरी आली. आईकडे आणि वडिलांकडे 1,750 रुपयांची कमाई दाखवली. आई अजूनही शांत होती पण वडिलांनी विचारलं, हे सगळं तू एकटीनं केलं? हो, आणि अजून ऑर्डर आहेत, नम्रता अभिमानाने म्हणाली. बाबांनी काही बोललं नाही पण त्यांच्या चेहऱ्यावरचा गर्व लपला नव्हता. पण अपमान अजून थांबलेला नव्हता. दुसऱ्या दिवशी शेजारच्या सावित्री काकू आल्या. त्यांनी आईला सांगितलं, तुमच्या मुलीनं दुकान टाकलं म्हणे. म्हणजे आता मुलगी उपजीविका करत बसणार का?
आई गप्प होती. तिने हळूच नम्रताला विचारलं, नम्रता, हे शिवणाचं काम करायचं आहे का तुला? सगळे लोक काहीतरी म्हणतायत. नम्रता थोडी शांत होती, पण म्हणाली, आई, लोक काय म्हणतात म्हणून मी हो म्हटलं असतं तर माझं आयुष्य नशिबाच्या हातात गेलं असतं. आता ते माझ्या हातात आहे. आई गप्प झाली, पण पुन्हा काही बोलली नाही. आई आजारी पडली आणि किचनची जबाबदारी. एक सकाळ आईला ताप होता. घरात स्वयंपाक कोण करणार हे विचारत असतानाच नम्रता उठली. स्वयंपाकघरात जाऊन पोहे, चहा, गरम पाणी सगळं केलं. वडील जेवताना म्हणाले, आज स्वयंपाक छान आहे. आईने झोपेच्या दरम्यान ऐकलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने आनंदाने गिळलं. तिची जुनी कॉलेज मैत्रीण पूजा तिला फोन करते, नम्रता, मी पुण्यात फॅशन बुटीक चालवते. मला काही कॉटन कुर्ती सेट लागणार आहेत. तू बनवू शकते का? किती दिवस लागतील? नम्रता म्हणाली, 10 सेट 5 दिवसात. ती तयारीला लागली. रात्रीचा वेळ, दिवसा घरकाम सगळं सांभाळत. त्या काळात तिचा चुलत भाऊ आणि त्याची बायको आले. मोठ्या कंपनीत काम करणारे दोघंही. नम्रता, अजूनही शिवणकाम करतेस? तू शिक्षण घेत होतीस ना? मग काय उपयोग शिक्षणाचा? आई हसत म्हणाली, हो ग, शिकून काही उपयोग नाही झाला. नम्रताच्या काळजावर ओरखडा गेला. ती त्या रात्री काम करत असताना तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण हात थांबले नव्हते. कपड्यांचे 10 सेट तयार झाले. नम्रताने पार्सल करून पूजाला पाठवले. पूजा खुश झाली. त्याच दिवशी आई तिच्या खोलीत आली. हातात गरम दूध होतं. हे घे, आज तू खूप काम केलं असशील. नम्रता गोंधळी. आई काही बोलली नाही, पण तो दुधाचा ग्लास म्हणजे पहिल्यांदाच मिळालेलं आईचं मौन कबूल होतं. शेजारच्या वैशाली मावशीने एक दिवस तिला सांगितलं, तू हे काम नीट वाढव. मी तुला माझ्या ओळखीतल्या बायकांना सांगते. आपल्या इथे पर्स, दुपट्टा आणि थोडं कुंदन कामही चालतं. त्या मावशीचं बोलणं म्हणजे एक नवीन दार उघडणं होतं. नम्रता आता एका वहीत सगळ्या ग्राहकांची माहिती, पैशांची नोंद, खर्च, उत्पन्न यांची रोजनिशी ठेवू लागली. रात्री झोपताना तिच्या मनातली एक लहानशी मुलगी बोलली, आपण एवढं का करतोय? ती स्वतःला उत्तर देते, कारण अपमान विसरायचा नाही, पण त्याचं उत्तर शब्दांनी न देता कृतीने द्यायचं. काम वाढलं. आईने स्वतःहून घरातल्या एका न वापरलेल्या कपाटात तिला जागा दिली. हे घे, ह्यात तुझे कपडे, मटेरियल ठेव. आईच्या नजरेत आता तिरस्कार नव्हता, पण पूर्ण स्वीकारही नव्हता. एक नवं नातं तयार होऊ लागलं होतं. आपली चूक झालेली असावी कदाचित, अशी कबुली. एक दिवस वडिलांचा फोन वाजला. माझ्या ऑफिसातल्या वैशालीताईंना तुझ्याकडून एक ड्रेस शिवायचा आहे. नंबर दिलाय त्यांना. नम्रताला हे फार मोठं वाटलं. पहिल्यांदाच तिच्या कामाचा उल्लेख बाबांनी अभिमानाने केला होता. एका रात्री ती गॅलरीत उभी होती. थोडा वारा, थोडी शांतता. आईने विचारलं, कधी वाटलं नव्हतं की तू एवढं करशील? नम्रता शांत हसली. माझं नाही, माझा आरंभ झाला होता. एका नाहीमुळे सुरू झालेली नम्रताची वाटचाल आता स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या वळणावर येऊन पोहोचली होती. पण स्वीकार हा शेवट नसतो, तो सुरुवात असतो. एका नव्या जाणीवेचा, की आपण आपले निर्णय स्वतः घेऊ शकतो आणि त्याचा परिणाम सन्मानास्पद असू शकतो. रक्षाबंधन जवळ आला होता. नम्रताच्या लहान भावाने तिच्यासाठी एक छोटीशी भेट आणली. ड्रेस मटेरियलचा एक सुंदर कपडा. तू आता शिवतेस ना? मी म्हटलं की तैला हाच आवडेल. त्याच्या डोळ्यात अभिमान होता, नम्रताच्या डोळ्यात पाणी. आई ते सगळं पाहत होती. काही वेळाने ती म्हणाली, तू त्या कपड्यात स्वतःसाठी काहीतरी शिव ना. एकदा तरी स्वतःसाठीही शिवावंसं वाटतंय. नम्रताने घरातच एक छोटी जागा होम बुटीकसाठी सजवायला घेतली.
फुलांनी सजवलेली एक टेबल, कपड्यांचे हँगर आणि एक लहानसा बोर्ड. नम्रता क्रिएशन घरगुती बुटीक. शेजारी राहणाऱ्या महिलांना तिने आग्रहाने बोलवले. सुरुवातीला सगळ्या बघायला आल्या, पण काहींनी लगेच ऑर्डर दिल्या. आई आतून काहीशी नाखुश होती, पण ती काही बोलत नव्हती. वडील मात्र हळूच म्हणाले, बऱ्याच बायका आल्या वाटतं. काही हवं असेल तर सांग, मी मदत करतो. एका दिवशी फोन आला आईच्या लांबच्या नातेवाईकांकडून. काय ग नम्रता, तू आता दुकान टाकलं म्हणे, तुझं लग्नाचं काही ठरतंय का? आई बावरली, पण नम्रताने शांतपणे उत्तर दिलं, हो मावशी, काम सुरू आहे आणि लग्न जेव्हा योग्य वाटेल तेव्हा करेल. त्यावर मावशी खवळली, लग्न केल्याशिवाय बाई पूर्ण होत नाही ग. असं थोडं स्वतःला सगळ्या गोष्टींचं केंद्र समजून चालतंय का? आई काही म्हणणार होती, पण नम्रता स्वतःच बोलली, माफ करा मावशी, पण बाई पूर्ण होण्यासाठी तिला आधी स्वतःची ओळख मिळवणं गरजेचं असतं. फोन कट झाला. आई गप्प. त्या रात्री आईने स्वतःशीच मनात संवाद केला, कदाचित मी चुकीची होते. तिला कायम हो म्हणायला शिकवलं, पण आता ती नाही म्हणते, स्वतःसाठी उभी राहते आणि मी अजूनही तिच्या या बदलाला स्वीकारायला घाबरते. सकाळी ती नम्रताच्या खोलीत आली, हळूच तिच्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाली, सॉरी ग, तुला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तू थांबली नाहीस, त्याबद्दल देवाचे आभार. एका नव्या ग्राहकाने बुटीकमध्ये आल्यावर नम्रताला विचारलं, तुमचं काम इतकं सुंदर आहे, तुम्ही ट्रेनिंग देता का? ती क्षणभर थबकली. मी ट्रेनिंग? त्या बाई म्हणाल्या, हो, आमच्या सोसायटीतील 4 मुली आहेत, बघतेस का त्यांना शिकवायला? नम्रता विचारात पडली. ती घरात आली, आईला सांगितलं. आई हसली, म्हणाली, जेव्हा लोक आपल्याकडून शिकण्यास येतात ना, तेव्हा तू खऱ्या अर्थाने मोठी होतेस. नम्रताने घराच्या मागच्या मोकळ्या जागेत एक छोटा वर्ग सुरू केला. आठवड्यातून 2 दिवस 4 मुली आल्या, 18 ते 26 वयोगटात. त्या प्रत्येकात तिला स्वतःचं एक रूप दिसत होतं. कोणी संकोचलेलं, कोणी दबकं बोलणं, कोणी फार उत्साही. ती त्यांना शिवणकामाबरोबरच आत्मनिर्भरतेचे धडे देत होती. निर्णय घ्या, जबाबदारी घ्या. एक दिवस तिच्या आईने एका नव्या ग्राहकाला स्वतः नम्रताची तारीफ करत सांगितलं, माझी मुलगी आहे, खूप मेहनती आहे, यांच्याकडून एकदा शिवून घ्या, परत कुणाकडे जाणार नाही. व नम्रताने ते ऐकलं. तिच्या हृदयात तो क्षण कोरला गेला. ती रात्री आईच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाली, आई, खूप दिवसांनी तू माझी मुलगी म्हटलंस. आईच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं. घरात आता हसण्याचे क्षण वाढू लागले. वडील संध्याकाळी नम्रताची कामं विचारून मदत करत. भावाने कधीकधी तिच्या सोशल मीडिया पेजवर फोटो टाकायला सुरुवात केली होती. तिच्या बुटीकचा एक रील व्हायरल झाला. 100हून अधिक लोकांनी मेसेज केले, पण या यशात गडबड नव्हती. नम्रता अजूनही तशीच साधी होती. सुनैना काकूचा मुलगा अमित, त्याचं लग्न ठरत नव्हतं. त्याला मुलगी पसंत पडत नव्हती. त्याला काम करणारी, शिकलेली मुलगी हवी होती. तो शहरातून सुट्टी घेऊन घरी परतला आणि त्याच्या आईने नम्रताचं नाव घेतलं. पण यावेळी परिस्थिती वेगळी होती. सुनैना काकूंनी स्वतः नम्रताची बुटीक बघितली आणि म्हणाल्या, खरं सांगायचं तर जेव्हा मला समजलं होतं की तू एका चांगल्या स्थळाला नकार दिला, तेव्हा मला वाटलं होतं की तू खूप घमंडी आहेस. पण आता तुझं यश बघून तुझ्या कामाचा आदर वाटतो. नम्रता फक्त हसली. तिला कोणावर राग नव्हता. तिला सगळ्यांच्या मतांची भीतीही नव्हती. एका रात्री जेवताना वडील म्हणाले, नम्रता, मला सुरुवातीला तुझं नाही पचलं नव्हतं, पण आज तुझा आत्मविश्वास पाहून वाटतं आपल्या घरात खरी मुलगी उभी राहिली आहे. आईनेही मान हलवली. भाऊ गप्प होता, पण तो तिच्या आवडत्या मिठाईचा बॉक्स पुढे करत म्हणाला, दीदी, तुला हे खायचं असेल तर सांग, पण हा मी आधी खाणार. सगळ्यांनी हसून घेतलं. नम्रता एक संध्याकाळी गॅलरीत उभी होती. खाली काही बायका
तिच्या बुटीककडे पाहून बोलत होत्या. ती नम्रता आहे ना? पहिल्यांदा तिने लग्न मोडलं आणि आता किती स्थिर झाली आहे. हो, आईवडिलांचं नशीब आहे. अपमान गिळूनही तिने इतकं कमावलं. नम्रता गप्प होती. ती घरात आली, आईजवळ गेली. आई, मला आज खरंच वाटतं मी चुकीचं काही केलं नव्हतं, पण जे सहन केलं त्यातूनच मी घडले. आईने तिला घट्ट मिठी मारली. बेटा, तुझ्या नाहीमुळे आज आम्ही सगळे होकारात उभे आहोत. नम्रताचा घरगुती बुटीकचा व्यवसाय आता रोज वाढत होता. आजूबाजूंच्या गावातून देखील महिलांच्या ऑर्डर्स यायला लागल्या होत्या. काहींनी व्हॉट्सअप ॲपवरून डिझाईन मागितल्या, काहींनी स्वतः येऊन शिवण शिकण्याची विनंती केली. आई तिच्या बाजूने उभी होती. ती नम्रताची वेळेवर चहा नाश्त्याची काळजी घ्यायची, कपडे घडी घालून ठेवायची आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे नम्रताचा अभिमान बाळगायची. एका संध्याकाळी नम्रता आईवडिलांसमोर बसली आणि म्हणाली, आई बाबा, मला फक्त बुटीक चालवायचं नाही, मला ही सगळी जागा स्त्रियांसाठी काही उपयोगी ठरणारी बनवायची, जिथे त्या फक्त शिवणकाम नाही तर आत्मविश्वास शिकतील, बोलणं शिकतील, स्वतःला जाणणं शिकतील. वडील थोडे आश्चर्यचकित झाले. म्हणजे तू वर्ग सुरू केलास ते पुरेसं नाही का? नाही बाबा, ही सुरुवात आहे. मला मुलींसाठी काहीतरी करायचंय, ज्या घरच्यांच्या भीतीने, समाजाच्या भीतीने स्वतःचा आवाज दडपतात त्यांच्यासाठी. आईने हळूच तिचा हात हातात घेतला. तुझा नाही आता किती जणींचा हो बनणार आहे? त्या दिवशी घरात जेवताना आईने वडिलांना सांगितलं, माझं ऐकताल का? त्या मागच्या खोलीतलं जुने सामान मी दुसरीकडे हलवते. ती खोली नम्रताच्या वर्गासाठी छान आहे. वडील क्षणभर थबकले आणि मग हसले. अगं, मीच उद्या ती खोली मोकळी करतो. तुझ्या मुलीने आपल्या घराचा खरा उपयोग करून दाखवलाय. भाऊ देखील म्हणाला, ताई, मी तुझ्यासाठी एक वेबसाईट बनवतो. ऑनलाईन ऑर्डर्स मिळायला सुरुवात झाली पाहिजे आता. काही आठवड्यात भावाने तयार केलेली वेबसाईट सुरू झाली. त्यात फोटोज, नम्रताच्या डिझाईनचे कॅटलॉग्स आणि तिची एक परिचयात्मक ओळ, एक नाहीने सुरू झालेली ओळख. लोकांची उत्तम प्रतिक्रिया आली. काही ग्राहकांनी खास सांगून विचारलं, तुमच्याकडून मुलींसाठी शिक्षण प्रशिक्षण घ्यायचं आहे. फार तर काही पैसे घ्या, पण शिकवा ना. त्या दिवशी नम्रताने एक नवीन स्वरूपात स्वतःला पाहिलं. केवळ एक शिवणकार नाही, एक मार्गदर्शक. तीच मावशी जी पूर्वी म्हणायची की नम्रतासारख्या मुली लग्न मोडतात, एक दिवस बुटीकमध्ये आल्या. दोन्ही हातात डबा आणि फळं. हे घे, तुला वेळ मिळत नाही ना म्हणून पोहे केले. तुला खायला वेळ नसतो ना गं? नम्रता थक्क झाली. तिच्या डोळ्यातून पाणी आलं. माझी मुलगी पण अशी काहीतरी करेल असं तिला वाटायचं, पण मी तिचं लग्न लवकर लावून दिलं. पण तू खरंच आम्हा सगळ्यांना शिकवलंस. आपल्या मुली फक्त संसारापुरता मर्यादित नसतात, त्याही काही करू शकतात आणि आपण त्यांचा पाठिंबा दिला तर त्या उंच उडतात. त्या दिवशी अमित, पूर्वी ज्याच्या लग्नाचा प्रस्ताव आला होता, तो एका मित्रासोबत बुटीकमध्ये आला. तेव्हा ती एका ग्राहकाशी बोलत होती. तो तिच्याकडे पाहत थांबला. काही वेळाने तो नम्रताला म्हणाला, नम्रता, मला तुझ्याबद्दल माझ्या आईने सांगितलं आहे. मला तू आवडली आहेस. मला अशीच मुलगी हवी होती, स्वतःच्या पायावर उभी असणारी. माझ्या आईने मला सांगितलं होतं की तू एकदा चांगल्या स्थळाला नकार दिला होतास. मी निर्णय त्यावेळी समजू शकलो नाही, पण आज बघितल्यावर वाटतं तू जे केलं ते अगदी योग्य होतं. नम्रता शांतपणे हसली. तो मान डोलावून गेला. नम्रताच्या बुटीकमध्ये शिवण शिकणाऱ्या मुलींसाठी एक छोटासा स्नेहमेळावा ठरवला. प्रत्येक मुलगी तिचा अनुभव शेअर करत होती. शेवटी नम्रताला बोलायला सांगण्यात आलं. ती उभी राहिली आणि म्हणाली, आज तुम्ही सगळ्या इथे आहात याचा मला खूप आनंद आहे, पण यशाचं खरं श्रेय माझ्या त्या निर्णयाला जातं. ज्यावेळी मी पहिल्यांदा नाही म्हणाले तेव्हा सगळ्यांनी मला गैरसमजलं, पण आज माझं नाही
माझी खरी ओळख बनलं. आई वडील मागून ऐकत होते. वडिलांनी टाळ्या वाजवल्या. आई तर उठून तिच्या बाजूला आली आणि म्हणाली, माझी नम्रता, तू फक्त शिवण करत नाहीस, तू आयुष्य शिवतेस. त्या रात्री ती गॅलरीत उभी होती. हवेत गारवा होता. तिला आठवलं त्या रात्रीचा तो क्षण जेव्हा तिने लग्नाला नाही म्हटलं होतं आणि घरच्यांचा संताप. आज मात्र सगळं वेगळं होतं. त्या नाहीने तिच्या जीवनात नवे दरवाजे उघडले. तिने डोळे मिटले आणि स्वतःशी हळूच पुटपुटली, तू योग्य होतीस आणि तुझं नाहीच तुझं सर्वात मोठं हो ठरलं. तिच्या शेजारी आई आली आणि म्हणाली, अमित, तुला कसा वाटतो? तो खूप चांगला मुलगा आहे आणि त्याला तुझे काम करणे आवडते. त्याला काहीही प्रॉब्लेम नाहीये. त्याला स्वतःच्या पायावर उभी असणारी बायको हवी आहे. नम्रताला ही गोष्ट आवडते आणि तिला अमितही आवडलेला असतो. ती म्हणते, आई, मी लग्नाला तयार आहे. आणि नम्रता आणि अमितचं लग्न होतं आणि ते सुखाचा संसार करू लागतात. प्रत्येक वेळेस हो म्हणण्यातच स्त्रीचं सौंदर्य नाही, कधी कधी ठामपणे नाही म्हणण्यातही तिचं खरंच सामर्थ्य असतं. कारण जेव्हा ती स्वतःसाठी उभी राहते तेव्हाच ती इतरांसाठी मार्गदर्शक ठरते. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.